आकाशवाणी मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आता प्रसारित करीत आहोत. माझ्या प्रिय देशवासियांनो, नमस्कार. मन की बातमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. या कार्यक्रमाचा हा 95वा भाग आहे. आपण जलद गतीनं या कार्यक्रमाच्या 100व्या भागाच्या दिशेनं मार्गक्रमण करत आहोत. हा कार्यक्रम माझ्यासाठी 130 कोटी देशवासियांशी जोडण्याचं आणखी एक माध्यम आहे. प्रत्येक भागाच्या आधी गावांमधून तसंच शहरांमधून आलेली असंख्य पत्र वाचणं, लहान मुलांपासून ते वयोवृद्धांनी पाठवलेले संदेश ऐकणं, या सगळ्या बाबी माझ्यासाठी एक आध्यात्मिक अनुभवासारख्या आहेत. मित्रांनो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात मी एका अनोख्या भेटवस्तूच्या चर्चेने करणार आहे. तेलंगणाच्या राजन्ना सिरसिला जिल्ह्यात एक विणकर बंधू आहेत, येल्धी हरिप्रसाद गारू. त्यांनी स्वतःच्या हाताने विणलेला हा G20चा लोगो मला पाठवला आहे. ही अप्रतिम भेट पाहून मला आश्चर्य वाटलं. हरिप्रसादजींचं त्यांच्या कलेवर इतकं प्रभुत्व आहे की ते सर्वांचं लक्ष वेधून घेतात. हरिप्रसादजी यांनी स्वतः विणलेल्या या G20च्या लोगोसोबत मला एक पत्र देखील पाठवलं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या G20 शिखर परिषदेचं आयोजन भारतानं करणं ही भारतासाठी अभिमानास्पद बाब आहे, असं त्यांनी या पत्रात लिहिलं आहे. देशाच्या या यशस्वी कामगिरीच्या आनंदाप्रित्यर्थ त्यांनी हा G20चा लोगो स्वतःच्या हातानं तयार केला आहे. विणकामाच्या या महान प्रतिभेचा वारसा त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाला आहे आणि आज ते तन्मयतेनं आपलं काम करत आहेत. मित्रांनो, काही दिवसांपूर्वी मला G20चा लोगो आणि भारताच्या प्रेसिडेन्सीच्या संकेतस्थळाचं उद्घाटन करण्याचा बहुमान मिळाला होता. या लोगोची निवड जाहीर स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आली होती. हरिप्रसाद गारू यांनी पाठवलेली ही भेट जेव्हा मला मिळाली तेव्हा मनात आणखी एक विचार आला. तेलंगणाच्या एका जिल्ह्यातील व्यक्ती G20 सारख्या शिखर परिषदेशी जोडली जात आहे, हे पाहून मला खूप आनंद झाला. आज हरिप्रसाद गारू यांच्यासारख्या अनेकांनी मला पत्र पाठवून कळवलं आहे की एवढ्या मोठ्या शिखर परिषदेचं यजमानपद आपला देश भूषवणार असल्यामुळे आमचा ऊर अभिमानानं भरून आला आहे. पुण्याचे रहिवासी सुब्बाराव चिल्लाराजी आणि कोलकात्याचे तुषार जगमोहन यांच्या पत्राचा देखील मी इथे नक्की उल्लेख करेन. G20 संदर्भातील भारताच्या सक्रिय प्रयत्नांचं त्यांनी खूप कौतुक केलं आहे. मित्रांनो, G20ची जागतिक लोकसंख्येमध्ये 2/3, जागतिक व्यापारात 3/4 आणि जागतिक GDPमध्ये 85% भागीदारी आहे. तुम्ही कल्पना करू शकता. भारत आजपासून बरोबर 3 दिवसांनी म्हणजे 1 डिसेंबरला इतक्या मोठ्या समूहाचं, इतक्या शक्तिशाली समूहाचं अध्यक्षपद भूषवणार आहे. भारतासाठी, प्रत्येक भारतीयासाठी ही किती मोठी संधी चालून आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात भारताला ही जबाबदारी मिळाल्याने ही बाब अधिकच खास झाली आहे. मित्रांनो, G20चं अध्यक्षपद आपल्यासाठी एक मोठी संधी आहे. आपल्याला या संधीचा पुरेपूर उपयोग करून जागतिक हित, विश्वकल्याणावर भर दिला पाहिजे. शांतता असो वा ऐक्य, पर्यावरणाप्रती संवेदनशीलता असो किंवा मग शाश्वत विकास असो, भारताकडे या सर्वांशी निगडित आव्हानांवर उपाय आहेत. एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या विषयातून वसुधैव कुटुंबकम प्रती आपली बांधिलकी दिसून येते. आपण नेहमी म्हणतो, ओम सर्वेषां स्वस्तिर्भवतु, सर्वेषां शांतिर्भवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मंगलम भवतु, ओम शांती शांती शांती. म्हणजे प्रत्येकाचं कल्याण होवो, प्रत्येकाला शांती मिळो, प्रत्येकाला पूर्णत्व प्राप्त होवो आणि सर्वांचं कल्याण होऊ दे. आगामी काळात देशाच्या विविध भागांमध्ये G20शी संबंधित अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं जाईल. या काळात
जगाच्या विविध भागांमधील लोकांना तुमच्या राज्यात येण्याची संधी मिळणार आहे. यावेळी तुम्ही आपल्या संस्कृतीचे वैविध्यपूर्ण आणि विशिष्ट रंग जगासमोर आणाल याची मला खात्री आहे. आणि तुम्ही ही गोष्ट देखील विसरू नका की G20 मध्ये येणारे लोक हे आता जरी प्रतिनिधी म्हणून आले असले तरी भविष्यातील ते पर्यटक सुद्धा आहेत. माझी तुम्हा सर्वांना आणखी एक विनंती आहे, विशेषतः माझ्या तरुण सहकाऱ्यांना. तुम्ही देखील हरिप्रसाद गारू यांच्यासारखे कोणत्या ना कोणत्या प्रकारे G20 मध्ये सामील व्हा. कापडावर G20चा भारतीय लोगो खूप मस्त पद्धतीने, स्टायलिश पद्धतीने छापता येईल. मी शाळा, महाविद्यालय, विद्यापीठांना आवाहन करतो की त्यांनी G20शी संबंधित चर्चा, संवाद, स्पर्धा आयोजित कराव्यात. G20.in या संकेतस्थळावर गेल्यास तुमच्या आवडीनुसार तिथे अनेक गोष्टी सापडतील. माझ्या प्रिय देशवासियांनो, 18 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशाने अंतराळ क्षेत्रात एक नवा इतिहास घडताना पाहिला. या दिवशी भारताच्या खाजगी क्षेत्राने डिझाईन आणि निर्मित केलेलं पहिलं रॉकेट अंतराळात पाठवलं. विक्रम-S असं या रॉकेटचं नाव आहे. स्वदेशी अंतराळ स्टार्टअपच्या या पहिल्या रॉकेटने श्रीहरिकोटा येथून ऐतिहासिक उड्डाण करताच प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने उंचावली. मित्रांनो, विक्रम-S रॉकेट अनेक वैशिष्ट्यांनी सुसज्ज आहे. इतर रॉकेटच्या तुलनेत ते वजनानं हलकं आणि स्वस्त आहे. अंतराळ मोहिमांशी संबंधित इतर देशांच्या तुलनेत याचा विकास खर्च खूपच कमी आहे. कमी खर्चात जागतिक दर्जा देणं ही आता अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात भारताची ओळख झाली आहे. या रॉकेटच्या निर्मितीमध्ये आणखी एका आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या रॉकेटचे काही महत्त्वाचे भाग हे 3D प्रिंटिंगच्या माध्यमातून बनवण्यात आले आहेत. हे जाणून आपल्याला आश्चर्य वाटेल. विक्रम-S लॉन्च मिशनला दिलेलं प्रारंभ हे नाव अगदी योग्य आहे. भारतातील खाजगी अंतराळ क्षेत्रासाठी हा एका नवीन युगाचा उदय आहे. देशातील आत्मविश्वासाने भरलेल्या नव्या युगाची ही सुरुवात आहे. आपण कल्पना करू शकता की जी मुलं कधी काळी कागदाचं विमान बनवून उडवायची, त्यांना आता भारतातच विमान बनवण्याची संधी मिळत आहे. आपण कल्पना करू शकता की एकेकाळी चंद्र आणि ताऱ्यांकडे पाहून आकाशात आकार तयार करणाऱ्या मुलांना आता भारतातच रॉकेट बनवण्याची संधी मिळत आहे. अंतराळ क्षेत्र खाजगी क्षेत्रासाठी खुलं झाल्यानंतर तरुणांची ही स्वप्नही प्रत्यक्षात उतरत आहेत. रॉकेटची निर्मिती करणारे हे तरुण जणू काही म्हणतायत, स्काय इज नॉट द लिमिट. मित्रांनो, अंतराळ क्षेत्रातील आपलं हे यश भारत आपल्या शेजारील देशांसोबत देखील सामायिक करीत आहे. कालच भारताने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो भारत आणि भूतान यांनी संयुक्तपणे विकसित केला आहे. हा उपग्रह खूप उत्तम दर्जाची छायाचित्र पाठवेल, ज्यामुळे भूतानला त्याच्या नैसर्गिक स्रोतांचं व्यवस्थापन करण्यास मदत होईल. या उपग्रहाचं प्रक्षेपण म्हणजे भारत आणि भूतान यांच्यातील दृढ संबंधांचं प्रतिबिंब आहे. मित्रांनो, मन की बातच्या मागील काही भागांमध्ये आपण अवकाश, तंत्रज्ञान, नवनिर्मिती या विषयांवर खूप बोललो आहोत. हे आपल्या लक्षात आलं असेलच. याची दोन खास कारणं आहेत. एक म्हणजे आपली तरुणाई या क्षेत्रात उत्तम काम करत आहे. ते आता मोठा विचार करीत आहेत आणि मोठं यश संपादन करत आहेत. आता छोट्या छोट्या यशाने त्यांचं समाधान होणार नाही. दुसरं म्हणजे नाविन्य आणि मूल्य निर्मितीच्या या रोमांचक प्रवासात ते त्यांच्या इतर तरुण सहकाऱ्यांना आणि स्टार्टअप्सनाही प्रोत्साहन देत आहेत. मित्रांनो, जेव्हा आपण तंत्रज्ञानाशी संबंधित नवनिर्मिती संदर्भात बोलत असतो, तेव्हा आपण ड्रोनला कसे विसरू शकतो? ड्रोनच्या क्षेत्रातही भारत वेगाने पुढे जात आहे. काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशातील किन्नौरमध्ये कशा प्रकारे ड्रोनच्या माध्यमातून सफरचंदाची वाहतूक केली हे आपण पाहिलं. किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील दुर्गम जिल्हा असून या हंगामात इथे मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी होते
अशा बर्फवृष्टीत किन्नौरचा उर्वरित राज्याशी कित्येक आठवडे संपर्क होणं अत्यंत कठीण होतं. अशा परिस्थितीत तिथून सफरचंदांची वाहतूक करणंही तितकंच कठीण आहे. आता ड्रोन तंत्रज्ञानामुळे हिमाचलची चविष्ट किन्नौरी सफरचंद लोकांपर्यंत लवकर पोहोचतील. यामुळे आपल्या शेतकरी बंधू भगिनींचा खर्च कमी होईल. सफरचंद वेळेवर बाजारात पोचेल. सफरचंदाची नासाडी कमी होईल. मित्रांनो, ज्या गोष्टींची आपण कधी कल्पना देखील केली नव्हती त्या गोष्टी आज आपले नागरिक आपल्या नवकल्पनांच्या माध्यमातून शक्य करून दाखवत आहेत. हे पाहून कोणाला आनंद होणार नाही. अलीकडच्या वर्षात आपल्या देशाने यशाचा मोठा पल्ला गाठला आहे. मला विश्वास आहे की आपण भारतीय, विशेषतः आपली तरुण पिढी आता थांबणार नाही. प्रिय देशवासियांनो, मी तुमच्यासाठी एक छोटंसं गाणं वाजवत आहे. वैष्णवजन तो तेने कहिए जे पीर पराई जान रे. वैष्णवजन तो तेने कहिए जे पीर पराई जान रे. पर दुखे उपकार करे तो ये मन अभिमान नान रे. आपण सगळ्यांनीच हे गाणं कधीतरी नक्कीच ऐकलं असेल. हे बापूंचं आवडतं गाणं आहे. परंतु मी जर आपल्याला सांगितलं की या गाण्याचा गायक ग्रीक आहे तर आपल्याला आश्चर्य वाटेल आणि ही गोष्ट आपल्यासाठी अभिमानास्पद देखील असेल. हे गाणं गाणारा ग्रीसचा गायक आहे कॉन्स्टँटिनोस कलाइत्झिस. गांधीजींच्या 150व्या जयंती उत्सवाच्या वेळी त्यांनी हे गाणं गायलं होतं. पण आज मी एका वेगळ्या कारणासाठी याची चर्चा इथे करत आहे. त्यांना भारत आणि भारतीय संगीताची प्रचंड आवड आहे. त्यांना भारताची इतकी ओढ आहे की गेल्या 42 वर्षात ते जवळजवळ दरवर्षी भारतात आले आहेत. भारतीय संगीताचं मूळ, विविध भारतीय संगीत, विविध प्रकारचे राग, ताल आणि रास, तसंच विविध घराण्यांचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय संगीत क्षेत्रातील अनेक महान व्यक्तींच्या योगदानाचा देखील त्यांनी अभ्यास केला आहे. भारतीय शास्त्रीय नृत्यांचे विविध पैलू देखील त्यांनी बारकाईनं समजून घेतले आहेत. भारताशी संबंधित या सर्व अनुभवांना त्यांनी आता एका पुस्तकात अतिशय सुंदरपणे गुंफलं आहे. इंडियन म्युझिक नावाच्या त्यांच्या पुस्तकात सुमारे 760 छायाचित्र आहेत. यातील बहुतांश छायाचित्र त्यांनी स्वतः काढलेली आहेत. इतर देशांमध्ये असलेला भारतीय संस्कृतीविषयीचा असा उत्साह आणि आकर्षण खरोखरच उल्हासित करणारा आहे. मित्रांनो, काही आठवडे अगोदर एक बातमी आली होती ज्यामुळे आमची मान अभिमानानं ताठ होणार आहे. आपल्याला हे जाणून खूप छान वाटेल की गेल्या 8 वर्षांमध्ये भारतातून संगीत वाद्यांची निर्यात 3.5 पटींनी वाढली आहे. विद्युत आधारे संगीत वाद्यांपुरतं बोलायचं तर त्यांची निर्यात 60 पटींनी वाढली आहे. यावरून भारतीय संस्कृती आणि संगीत यांचं वेड जगभरातच वाढलं आहे हे लक्षात येईल. भारतीय संगीत वाद्यांचे सर्वात मोठे खरेदीदार अमेरिका, जर्मनी, फ्रान्स, जपान आणि युनायटेड किंगडम यासारखे विकसित देश आहेत. आपल्या देशाला संगीत, नृत्य आणि कलेचा अत्यंत समृद्ध असा वारसा आहे. ही आपल्या सर्वांसाठीच सद्भाग्याची बाब आहे. मित्रांनो, महान कवी भर्तृहारी यांना त्यांनी रचलेल्या नीतिशतक या काव्यासाठी आपण ओळखतो. एका श्लोकात ते म्हणतात की कला, संगीत आणि साहित्याप्रती असलेली आमची आवड ही मानवतेची खरी ओळख आहे. वास्तवात आमची संस्कृती याला मानवतेच्याही वर आध्यात्मिकतेकडे घेऊन जाते. वेदांमध्ये सामवेदाला तर आमच्या विविध प्रकारच्या संगीतांचा स्रोत म्हटला आहे. माता सरस्वतीच्या हातातील वीणा असो, भगवान श्रीकृष्णाच्या हातातील बासरी असो
किंवा भोलेनाथ यांच्या हातातील डमरू असो, आमच्या देवी देवताही संगीतापासून अलग राहिलेल्या नाहीत. आम्ही भारतीय प्रत्येक गोष्टीत संगीताचा शोध घेत असतो. मग तो नदीच्या वाहत्या पाण्याचा खळखळ वाहणारा नाद असो, पावसाच्या थेंबांचा स्वर असो, पक्ष्यांचा गुंजारव असो की हवेचा घुमणारा आवाज असो. आमच्या संस्कृतीमध्ये संगीत सर्वत्र भरून राहिलं आहे. हे संगीत केवळ शरीराला सुखद जाणीव देत नाही, तर मनालाही उल्हसित करतं. संगीत आमच्या समाजाला जोडतही असतं. जर भांगडा आणि लावणीमध्ये आनंदाची भावना आहे, तर रवींद्र संगीत आमच्या आत्म्याला आल्हाद देतं. देशभरातील आदिवासींची वेगवेगळ्या प्रकारांची संगीत परंपरा आहे. ती आम्हाला सगळ्यांशी मिळून मिसळून राहण्यासाठी आणि निसर्गासह राहण्याची प्रेरणा देत असते. मित्रांनो, संगीताच्या वेगवेगळ्या शैलीनं केवळ आमच्या संस्कृतीला समृद्ध केलं आहे असं नाही, तर जगभरातील संगीतावर आपला कधीही न मिटणारा ठसा उमटवला आहे. भारतीय संगीताची ख्याती जगभरातील कानाकोपऱ्यात पसरली आहे. मी एका गीताची एक ध्वनिमुद्रिका आपल्याला ऐकवतो. आपण विचार करत असाल की घराच्या जवळच कुठल्या तरी मंदिरात भजन कीर्तन सुरू आहे, परंतु हा स्वर भारतापासून हजारो मैल दूर वसलेल्या दक्षिण अमेरिकेतील गयाना इथला आहे. 19व्या आणि 20व्या शतकात खूप मोठ्या संख्येनं आमचे लोक इथून गयानात गेले होते. ते इथून भारताच्या अनेक परंपरा आपल्याबरोबर घेऊन गेले होते. उदाहरणच पाहायचं झालं तर जसं आपण भारतात होळी साजरी करतो, गयानामध्ये ही होळीचे रंग अत्यंत जोशात खेळले जातात. जिथे होळीचे रंग असतात तिथे फगवा म्हणजे होळीचं संगीतही गायलं जातं. गयानामध्ये फगवामध्ये भगवान राम आणि भगवान कृष्ण यांच्याशी संबंधित विवाह गीतं गाण्याची एक विशेष परंपरा आहे. या गीतांना चौताल असं म्हटलं जातं. या गीतांना त्याच प्रकारची चाल आणि वरच्या पट्टीत गायलं जातं, जसं की आमच्या इथे गायलं जातं. इतकंच नव्हे तर गयानात चौताल स्पर्धाही होत असते. याच प्रकारे खूप भारतीय, विशेषतः पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमधून लोक फिजीलाही गेले होते. ते पारंपरिक भजन कीर्तन गात असत, ज्यात मुख्यतः रामचरितमानसमधील दोहे असत. त्यांनी फिजीमध्ये सुद्धा भजन कीर्तनाशी जोडलेली अनेक मंडळं स्थापन केली. फिजीमध्ये रामायण मंडळ या नावाची आज सुद्धा 2000हून अधिक भजन कीर्तन मंडळं आहेत. ती आज प्रत्येक गाव आणि गल्लीत दिसतात. मी तर इथे केवळ काहीच उदाहरणं दिली आहेत. आपण पूर्ण जगभर पाहाल तर भारतीय संगीताची आवड असलेल्या लोकांची यादी खूपच मोठी आहे. माझ्या प्रिय देशवासियांनो, आमचा देश जगातील सर्वात प्राचीन परंपरांचं माहेरघर आहे, याचा आपण खूप अभिमान बाळगतो. म्हणून आपल्या परंपरा आणि पारंपरिक ज्ञान आपण सुरक्षित आणि जपून ठेवावं, त्याचं संवर्धन करावं आणि जितकं शक्य असेल तितकं त्याला पुढे न्यावं, ही आमची जबाबदारी सुद्धा आहे. असाच एक प्रशंसनीय प्रयत्न आमचे ईशान्येतील नागालँड राज्यातील काही मित्र करत आहेत. मला हा प्रयत्न चांगला वाटला, म्हणून मी असा विचार केला की तो मन की बातच्या श्रोत्यांशी सामायिक करू. मित्रांनो, नागालँडमध्ये नागा समाजाची जीवनशैली, त्यांची कला, संस्कृती आणि संगीत प्रत्येकाला आकर्षित करून घेत असतं. हा आपल्या गौरवशाली वारशाचा महत्त्वपूर्ण भाग आहे. नागालँडच्या लोकांचं जीवन आणि त्यांचं कौशल्य शाश्वत जीवनशैलीसाठीही खूप महत्त्वपूर्ण आहे. या परंपरा आणि कौशल्य सांभाळून ठेवून पुढल्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी
तिथल्या लोकांनी एक संस्था स्थापन केली आहे जिचं नाव आहे लिडी क्रो यू. नागा संस्कृतीचे अत्यंत सुंदर आयाम हळूहळू विस्मृतीत चालले होते. लिडी क्रो यू संस्थेनं त्यांना पुनरुज्जीवित करण्याचं काम केलं आहे. उदाहरणार्थ, नागा लोकसंगीत स्वतःच एक समृद्ध शैली आहे. या संस्थेनं नागा संगीताचे अल्बम तयार करण्याचं काम सुरू केलं आहे. आतापर्यंत असे 3 अल्बम बाजारात आणले गेले आहेत. हे लोक लोकसंगीत, लोकनृत्याशी संबंधित कार्यशाळाही आयोजित करत असतात. युवकांना या सर्व बाबींसाठी प्रशिक्षण दिलं जात असतं. इतकंच नाही तर नागालँडच्या पारंपरिक शैलीमध्ये कपडे शिवणं, शिलाई आणि विणण्याचं जे काम आहे त्याचंही प्रशिक्षण तिथल्या युवकांना दिलं जातं. ईशान्येत बांबूची कितीतरी उत्पादनं तयार होतात. नव्या पिढीच्या युवकांना बांबू उत्पादनं बनवण्यासही शिकवलं जातं. यामुळे हे युवक आपल्या संस्कृतीशी जोडले जातातच, पण त्याचबरोबर त्यांच्या रोजगारासाठी नवीन संधीही तयार होतात. नागा लोकसंस्कृतीच्या बाबतीत जास्तीत जास्त लोकांना माहिती व्हावी म्हणून लिडी क्रो यू ही संस्था प्रयत्न करत असते. मित्रांनो, आपल्या प्रदेशातही अशी अनेक सांस्कृतिक वैशिष्ट्य आणि परंपरा असतील. आपणही आपापल्या प्रदेशात अशा प्रकारचे प्रयत्न करू शकता. आपल्या माहितीत असा एखादा आगळा वेगळा प्रयत्न होत असेल तर आपण त्याची माहिती मला जरूर द्या. माझ्या प्रिय देशवासियांनो, आपल्या इथे असं म्हटलं गेलं आहे की विद्याधनम सर्वधन प्रधानम, म्हणजे कुणी विद्येचं दान करत असेल तर तो समाजाच्या हिताचं सर्वात मोठं काम करत आहे. शिक्षणाच्या क्षेत्रात लावलेला एक लहानसा दिवाही संपूर्ण समाजाला उजळून टाकू शकतो. आज देशभरात असे कितीतरी प्रयत्न केले जात आहेत, याचा मला मोठा आनंद होतो. उत्तर प्रदेशची राजधानी लखनौपासून 70-80 किलोमीटर अंतरावर हरदोईजवळ एक गाव वसलं आहे, बांसा. मला या गावातील जतीन ललितसिंह यांच्याबाबत माहिती मिळाली, जे शिक्षणाचं महत्त्व प्रस्थापित करण्यात गुंतलेले आहेत. जतीनजींनी 2 वर्षांपूर्वी इथे समुदायासाठी वाचनालय आणि साधन संपत्ती केंद्र सुरू केलं होतं. त्यांच्या या केंद्रामध्ये हिंदी आणि इंग्रजी साहित्य, संगणक, कायदा आणि सरकारी परीक्षांच्या तयारीशी संबंधित 3000हून अधिक पुस्तकं उपलब्ध आहेत. या वाचनालयात मुलांच्या आवडीची पूर्णपणे जाणीव ठेवली गेली आहे. इथे उपलब्ध कॉमिक्सची पुस्तकं असतील किंवा शैक्षणिक खेळणी असतील, मुलांना त्यांची खूप आवड निर्माण झाली आहे. लहान मुलं खेळता खेळताच इथे नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी येतात. शिक्षण ऑनलाईन असो की ऑफलाईन, जवळपास 40 स्वयंसेवक या केंद्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी जुंपून घेतात. दररोज गावातील जवळपास 80 विद्यार्थी या वाचनालयात वाचण्यासाठी येतात. मित्रांनो, झारखंडचे संजय कश्यप हेही गरीब मुलांच्या स्वप्नांना नवीन पंख लावण्याचे प्रयत्न करत आहेत. आपल्या विद्यार्थी जीवनात संजयजी यांना चांगल्या पुस्तकांच्या उणीवेचा सामना करावा लागला होता. त्यातच त्यांनी मनाशी असा निश्चय केला की पुस्तकांची कमतरता असल्याने ते आपल्या प्रदेशातील मुलांचं भवितव्य अंधकारमय होऊ देणार नाहीत. आपल्या या मोहिमेच्यामुळे ते आज झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी लायब्ररी मॅन झाले आहेत. संजयजींनी जेव्हा आपल्या नोकरीला सुरुवात केली तेव्हा पहिलं पुस्तकालय त्यांनी आपल्या वडिलोपार्जित जागेत सुरू केलं होतं. नोकरी करत असताना त्यांची जिथे बदली होत असे तिथे ते गरीब आणि आदिवासी मुलांसाठी वाचनालय उघडण्याच्या प्रयत्नांना लागत असत. असं करत करत त्यांनी झारखंडच्या अनेक जिल्ह्यांमध्ये मुलांसाठी वाचनालयं सुरू केली आहेत. वाचनालय सुरू करण्याच्या त्यांच्या मोहिमेनं आज एका सामाजिक आंदोलनाचं स्वरूप घेतलं आहे. संजयजी असोत किंवा जतीनजी, त्यांच्या अनेक प्रयत्नांसाठी मी त्यांची विशेष प्रशंसा करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, वैद्यकीय शास्त्राच्या जगानं संशोधन आणि नाविन्यपूर्णतेच्या बरोबरीनंच
अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपकरणांच्या सहाय्यानं खूपच प्रगती केली आहे. परंतु काही आजार आजही आपणा सर्वांसाठी एक खूप मोठं आव्हान आहेत. असाच एक आजार आहे मस्क्युलर डिस्ट्रोफी. हा एक स्नायूंचा आजार असून तो मुख्यतः अनुवंशिक आजार आहे आणि तो कोणत्याही वयात होऊ शकतो. त्यात शरीरातील स्नायू कमकुवत होऊ लागतात. रोग्याला आपल्या दैनंदिन जीवनातील कामकाज करणंही अवघड होतं. अशा रोग्यांवरील उपचार आणि त्यांच्या शुश्रूषेसाठी खूप मोठ्या सेवाभावाची आवश्यकता असते. आपल्याकडे हिमाचल प्रदेशात सोलनमध्ये असं एक केंद्र आहे जे मस्क्युलर डिस्ट्रोफी रोग्यांसाठी आशेचा नवा किरण बनला आहे. या केंद्राचं नाव आहे मानव मंदिर. इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रोफी ही संस्था त्याचं संचालन करत असते. मानव मंदिर आपल्या नावाप्रमाणेच मानव सेवेचं अद्भुत उदाहरण आहे. इथे रुग्णांना ओपीडी आणि प्रवेशाची सेवा 3-4 वर्ष अगोदर सुरू झाली होती. मानव मंदिरात जवळपास 50 रोग्यांसाठी खाटांची सुविधाही आहे. फिजिओथेरपी, इलेक्ट्रोथेरपी, हायड्रोथेरपी यांच्याबरोबरीनंच योग आणि प्राणायामाच्या सहाय्यानं इथे रोगावर उपचार केले जातात. मित्रांनो, सर्व प्रकारच्या उच्च तंत्रज्ञानाच्या सुविधांच्या माध्यमातून या केंद्रात रोग्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन आणण्याचे प्रयत्न होतात. मस्क्युलर डिस्ट्रॉफीशी संबंधित आव्हानाच्या बाबतीत जागरूकतेचाही अभाव आहे. म्हणून या केंद्रातर्फे हिमाचल प्रदेशातच नव्हे तर देशभरातील रोग्यांसाठी जनजागृती शिबिरं आयोजित केली जातात. या संस्थेचं व्यवस्थापनही या आजारानं त्रस्त लोकच करत असतात. ही सर्वात मोठी स्फूर्तिदायक बाब आहे. सामाजिक कार्यकर्त्या उर्मिला बाल्दीजी, इंडियन असोसिएशन ऑफ मस्क्युलर डिस्ट्रॉफीच्या अध्यक्ष संजना गोयलजी आणि संघटनेच्या स्थापनेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे विपुल गोयलजी या संस्थेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण काम करत आहेत. मानव मंदिरला रुग्णालय आणि संशोधन केंद्र या रूपात विकसित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत. यामुळे इथे रोग्यांना अधिक चांगले उपचार मिळू शकतील. मी या दिशेनं प्रयत्न करत असलेल्या सर्व लोकांची मनापासून प्रशंसा करतो. त्याचबरोबर मस्क्युलर डिस्ट्रोफी या रोगाचा सामना करत असलेल्या सर्व लोकांच्या आरोग्याची कामना करतो. माझ्या प्रिय देशवासियांनो, आज मन की बातमध्ये आपण देशवासियांच्या ज्या विधायक आणि सामाजिक कार्याची चर्चा केली ते देशातील ऊर्जा आणि उत्साहाचं उदाहरण आहे. आज प्रत्येक देशवासी कोणत्या न कोणत्या क्षेत्रात प्रत्येक स्तरावर देशासाठी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहे. आजच्या चर्चेत आपण पाहिलं की G20 सारख्या आंतरराष्ट्रीय उपक्रमात आमचे एक विणकर सहकारी आपली जबाबदारी ओळखून पुढे आले. याच प्रकारे कुणी पर्यावरणासाठी प्रयत्न करत आहे तर कुणी पाण्यासाठी काम करत आहे. कितीतरी लोक शिक्षण, वैद्यकीय आणि विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रापासून ते संस्कृती आणि परंपरांपर्यंत असामान्य काम करत आहेत. आज आमचा प्रत्येक नागरिक आपलं कर्तव्य समजून आहे, त्यामुळे हे होत आहे. अशी कर्तव्य भावना जेव्हा एखाद्या राष्ट्राच्या नागरिकांमध्ये येते तेव्हा त्याचं सोनेरी भविष्य आपोआपच निश्चित होतं आणि देशाच्या सोनेरी भविष्यातच आपल्या सर्वांचं सोनेरी भविष्य आहे. मी आपणा सर्व देशवासियांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल नमन करतो. पुढील महिन्यात आपण पुन्हा भेटू आणि अशाच काही उत्साहवर्धक विषयांवर अवश्य चर्चा करू. आपल्या सूचना आणि विचार अवश्य पाठवत रहा. आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद. मन की बात. माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी जनतेशी साधलेल्या संवादाचा मराठी अनुवाद आपण ऐकला. हा मराठी अनुवाद आकाशवाणी मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.